मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर माझ्या फर्स्ट टाईम असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना किंवा जे शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहेत त्याची माझी चॅनलची माहिती त्यांना द्या. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे दर महिन्याला माझा एक शेळी व्यवस्थापनाचा एक व्हिडिओ अपलोड होत असतो. तर आज मी हा आपला नोव्हेंबर महिना चालू आहे. तर नोव्हेंबर महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी आपण शेळी फार्मवर केल्या पाहिजेत त्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की शेळ्यांचे आहारकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. चांगल्या प्रकारे आहार जर चांगला असेल तर शेळ्यांची तब्येत चांगली राहते आणि चांगलं व्यवस्थापन होतं. तर आहारामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आहार चांगला आपण मेंटेन केला पाहिजे आणि बोकड आपल्या शेळ्यांपासून थोडासा दूर ठेवला पाहिजे. आणि ज्या वेलेल्या शेळ्या आहेत किंवा जी करडं आहेत तर त्या करडांची पण अशी विशेष काळजी घेतली पाहिजे. त्यांच्या चांगल्या प्रकारे त्यांची काळजी घेऊन त्यांचं चांगल्या प्रकारे संगोपन केलं पाहिजे. त्यांना पाणी, आहार आणि पशुखाद्य हे चांगल्या प्रकारे आपण दिलं पाहिजे. तर त्यांची तब्येत चांगल्या प्रकारे राहू शकते. आणि आपण मुबलक हिरवा चारा, वाळा चारा आणि पशुखाद्य हे चांगल्या प्रकारे आपल्याला दिलं पाहिजे. आपल्याला माहिती आहे आपण आपल्या शेळी फार्मवर सर्व प्रकारे ही चारा लागवड करतो. तर त्याप्रमाणे जे काही आपल्याकडे अवेलेबल होतं किंवा आपण आपल्या शेतामध्ये जे काही अवेलेबल करून घेतलेलं आहे तर त्यालाच आपण चारा व्यवस्थापन केलं पाहिजे. मग ते सुबाबूळ असू देल किंवा नेपियर ग्रास असू देल किंवा कुठलेही चारा व्यवस्थापन असू देल तर त्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारे आपल्याला चारा त्यांना मुबलक प्रमाणे व्हरायटी दिली पाहिजे. मित्रांनो, जर झाडपाला असेल तर झाडपाला पहा, कारण झाडापाला खूप चांगल्या प्रकारे ते त्यांना निसर्गाने दिलेली वरदान आहे. तर ते झाडपाला चांगल्या प्रकारे खातात. तर ह्या नोव्हेंबर महिन्यात आपण चांगल्या प्रकारे झाडपाला त्यांना वेगळ्या प्रकारचे झाडपाला आहेत. माझ्या व्हिडिओवर ऑलरेडी त्याचे वेगळ्या चाऱ्यांचे प्रकार आहेत. ते तुम्ही व्हिडिओमध्ये प्लेलिस्टमध्ये जाऊन तेही पहा. तर चारा प्रकारे आहाराकडे लक्ष द्या नोव्हेंबर महिन्यात. त्याच्यानंतर वेलेल्या शेळ्या ज्या आहेत त्यांच्याकडे विशेष काळजी घ्या. शेळ्यांच्यापासून बोकड आपल्या फार्मवर थोडंसं दूर ठेवा आणि करडांचे चांगल्या प्रकारे त्यांचं नियोजन करा. तर मित्रांनो, आज सांगण्याचा उद्देश आहे की हाच आहे. एक विषय म्हणजे मी आज तुम्हाला थोडंसं अतिशय महत्त्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगतो आहे की माझे एक 2-3 दिवसामध्ये मला ह्या पेपरमध्ये, आपल्या न्यूजपेपरमध्ये बऱ्याच गोष्टी मी फार्मवर पाहिलेल्या आहेत. म्हणजे की शेळ्यांची, करडांची म्हणजे पशु म्हणजे वस्त्र म्हणजे काय म्हणतो आपण, हिंस्त्र प्राण्यापासून हल्ला झालेला आहेत. 30-35 करडं मेलेली आहेत. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्याला संरक्षण केलं पाहिजे. करडांचं तुम्ही चांगल्या प्रकारे संरक्षण करा. कारण ह्या सलग मी 2-3 दिवसामध्ये सगळ्या न्यूज पाहतो आहे. तर करडांच्याकडे म्हणजे जी हल्ली बिबट्या आहेत काही ठिकाणी हिंस्त्र आपण म्हणतो की प्राणी असतात आणि ते हल्ला करतात. म्हणजे अशी न्यूज होती की ऑलरेडी तिथे करडं झाकली होती उडनच्या ह्याच्यावर, ते आपण डालगं म्हणतो किंवा आपण, तर ते माती उकरून त्याच्या आतून घेऊन त्यांनी ते म्हणजे हल्ला केला आणि ठार केले. तर तसं नका मित्रांनो, आपलं प्रॉफिट तेच आहे. तर करडांना संरक्षण चांगल्या प्रकारे करा. आपल्या शेळी फार्मवर जे काही शेड्स आहे तर त्यापासून हिंस्त्र प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला विशेष काळजी घ्या. त्याचाही व्हिडिओ ऑलरेडी आहे. तर तो माझ्या प्लेलिस्टमध्ये जावा. चांगले CCTV कॅमेरा बसवा. शेडला कुठल्याही प्रकारे आत कोणी येऊ नये अशा पद्धतीने फॅब्रिकेशन करा आणि चांगल्या प्रकारे संरक्षण करता येईल अशा प्रकारे नियोजन करा. आणि चारा व्यवस्थापनामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मुबलक चारा, पाणी आणि पशुखाद्य हे असं चांगल्या प्रकारे त्यांना द्या. आणि जे काही आपल्या शेळी फार्ममध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटी आहेत, जसं की आपल्याला मेंटेनन्स काही करायचा असेल तर तो करा किंवा जे काही शेळ्यांच्या शरीराकडे लक्ष द्या. तर हा एक जनरल नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्व गोष्टी ह्या जनरल आहेत. तर ऑब्झर्वेशन करा आणि त्या शेळी फार्मवर आपलं स्वतःचं ऑब्झर्वेशन पाहिजे. स्वतः राऊंड मारा आणि काय आपल्याला आवश्यक आहे त्याच्यामध्ये पहा आणि त्याप्रमाणे काळजी घ्या. तर महत्त्वाचा हाच आहे की संरक्षण चांगल्या प्रकारे करा. जाळी चांगली असेल तर जाळ्या मजबूत फॅब्रिकेशन करून घ्या. वेल्डिंग चांगल्या प्रकारे करून घ्या. कुठलाही हिंस्त्र प्राणी आपल्याला आत आला नाही पाहिजे. तर त्याप्रमाणे तुम्ही काळजी घ्या.
आणि वेळच्या वेळी सर्व गोष्टी त्यांना चांगल्या प्रकारे औषधोपचार चांगल्या प्रकारे करा. काही त्यांची व्याधी असतील शारीरिक तर त्या रिमूव्ह करण्यासाठी तो प्रयत्न करा. तर अशा पद्धतीने हा नोव्हेंबरमध्ये मला झाडपाला चांगल्या प्रकारे अवेलेबल करून द्या. हिरवा चारामध्ये, वाळल्या चारामध्ये चांगल्या प्रकारे तूर भुसा, भुशाचे जेवढे प्रकार आहेत तेवढे त्यांना द्या. चांगल्या प्रकारे त्यांची हेल्थ मेंटेन करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं नोव्हेंबर महिन्याचं नियोजन आहे. तर छोटीशी माहिती आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.